हाय फ्रेंड, श्वेताज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हेअर फॉल कमी करण्यासाठी म्हणजेच हेअर ग्रोथ होण्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं, की जे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे घरातच अवेलेबल आहे, ह्या इन्ग्रेडियंट्सचा वापर करून आपण आयुर्वेदिक तेल कसं बनवून लावू शकतो हे आज आपण बघणार आहोत. तर चला, आज आपण कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत हे आपण बघूया. इथे मी कडुलिंबाची पाने घेतलेली आहेत, धुवून आणि स्वच्छ करून घेतलेली आहेत. वडाच्या पारंब्या घ्यायच्या आहेत. कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडाचं तेल, मोहरीचं तेल, तिळाचं तेल आणि नारळाचं तेल मी एकत्र करून घेतलेले आहेत. इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बारीक करून. 2 चमचे आवळा पावडर, 2 चमचे भृंगराज पावडर, शिकेकाई, जास्वंदीचे पानं, तुमच्याकडे फुलं असतील तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता, रोजमेरी 1 वाटी आणि कढीपत्ता. कढीपत्त्याचा वापर कशासाठी होतो की केसांचं जे पांढरे होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करतं. तर आता 1 बाय 1 आपण ह्या इन्ग्रेडियंटचे महत्त्व जाणून घेऊया आणि मग आपण तेल बनवूया. चला तर मग आता 1 बाय 1 आपण इन्ग्रेडियंटचे महत्त्व जाणून घेऊयात. तर पहिल्यांदा आहे कडुलिंबाची पाने. डोक्यातील कोंडा कमी करण्याचं काम कडुलिंबाची पाने करतात. बुरशी व जंतू नष्ट करतात, खाज कमी करतात आणि स्काल्प क्लीन ठेवतात. त्यानंतर कढीपत्त्याची पाने, ज्याला आपण करी लीव्ज असे म्हणतो, मेलनिन वाढवायला मदत करतात. मेलनिन हे काय करतं, आपल्या शरीरातील मेलनिन हे काय करत असतं की आपले जे केस आहे ते व्यवस्थित ठेवण्यात मदत करतं, काळे राहण्यास मदत करतं. जर आपल्या शरीरातील मेलनिन कमी झाले तर केस लवकरच पांढरे होतात. तर पांढरे केस कमी करण्याचे काम मेलनिन करतं. केस दाट व मजबूत होतात कढीपत्त्याच्या पाण्याने. वडाच्या पारंब्या केसांची मुळे मजबूत करतात आणि हेअर फॉल कमी करतात, केसांची वाढ सुधारते. कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल. एरंडेल तेलामुळे केस जाड व दाट बनतात, हेअर ग्रोथ वाढते आणि स्काल्पला नरिशमेंट देते कॅस्टर ऑइल. त्यानंतर आवळा पावडर. व्हिटॅमिन सी भरपूर आहे आवळा पावडरमध्ये. केस काळे ठेवण्यास मदत करतात आणि शाईन वाढवते. भृंगराज पावडरने काय होतं, याला भृंगराज पावडरला किंग ऑफ हेअर असे म्हणतात. केस गळणे कमी होते आणि नवीन केस येण्यास खूप मदत होते. शेवग्याच्या शेंगा, ज्याला आपण ड्रमस्टिक्स म्हणतो, ह्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम भरभरून असते की जे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. ह्यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होते आणि हेअर थिनिंग कमी करतात. आल्यामुळे काय होते, रक्तप्रवाह वाढवते. आलं हे रक्तप्रवाह वाढवते, स्काल्प स्टिम्युलेशन करते आणि केसांची वाढ जलद होते. रोजमेरी हेअर ग्रोथसाठी खूप पॉप्युलर असं मानलं जाणारं रोजमेरी आहे. रोजमेरी वापरल्याने डॅन्ड्रफ कमी होतो आणि केस गळणे कमी होतात. शिकेकाई ही एक नॅचरल क्लिन्झर म्हणून काम करते. शिकेकाईमुळे केस मऊ व सिल्की बनतात आणि स्काल्प क्लीन राहते. जास्वंदीची पाने केस दाट व लांब ठेवण्यास मदत करतात, कंडिशनिंग करते आणि स्प्लिट एंड्स खूप कमी करतात. तेल बेस, नारळाचं तेल, तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल हे 3 तेल आपण इथं वापरलेले आहे. नारळाचं तेल हे कूलिंग आणि शाईन देतं केसांना. तिळाचं तेल हे डीप नरिशमेंट देतं आणि मोहरीचं तेल हे ब्लड सर्क्युलेशन वाढवते. ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर परफेक्ट बॅलन्स ऑइल, आयुर्वेदिक ऑइल आपलं तयार होते. आता ह्याचा फायदा काय आहे की हेअर ग्रोथ फास्ट होते, हेअर फॉल कंट्रोल होतो, व्हाईट हेअर कंट्रोल होतो. का बरं, कारण की मेलनिन सपोर्ट करतं. डॅन्ड्रफ फ्री स्काल्प मिळते आपल्याला आणि थिक. काही इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत ते सगळे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि मग तेलामध्ये त्याला लो फ्लेमवरती हीट देणार आहोत. आता आपण तेल बनवायला सुरुवात करणार आहोत. इथं मी इंडक्शन वापरते, त्याच्यामुळं मी 300 म्हणजे एकदम लो व्होल्टेजमध्ये हे करत आहे. गॅस असेल तर तुम्ही लो फ्लेमवरतीही करू शकता. तर मी आधी नारळाचं तेल, तीळ तेल आणि मोहरीचं तेल जे होतं माझ्याकडं ते टाकलेलं आहे. स्मोक येईपर्यंत आपल्याला हे उकळून नाही द्यायचं आहे.
आणि यामध्ये आपण कॅस्टर ऑइल ॲड करतो आहे, एरंडेल तेल. एरंडेल तेल आपल्याला तसंच लावता येत नाही, कारण ते खूप चिकट असतं. त्यामुळे कोणत्या तरी ऑइलचा बेस घेऊन तुम्ही त्याच्यात मिक्स करून हे लावू शकता. एरंडेल तेलामुळे हेअर ग्रोथ होण्यासाठी खूप मदत मिळते. आता आपल्याला 1 बाय 1 इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. पहिला आपण रोजमेरी टाकूया. तेल बघा अजूनही व्यवस्थित तापलेलं नाही आहे, तरी मी इन्ग्रेडियंट्स टाकायला सुरुवात केलेली आहे. जास्त हीट करायचं नाही आहे. जास्त हीट केलं तर त्याच्यातले व्हिटॅमिन्स वगैरे निघून जातात आणि मग काहीच उपयोग होत नाही. हे जे बारीक केलेले कडुलिंबाचे पानं आणि कढीपत्ता मी याच्यात टाकलेला आहे. त्यानंतर शिकेकाई जी मी थोडीशी बारीक करून घेतली, जेवढी जमेल तेवढी. 2 चमचे आवळा पावडर, 2 चमचे भृंगराज पावडर. यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता वडाच्या पारंब्या. हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. मी यावरती झाकण ठेवून हे थोडा वेळ 5-1 मिनिट शिजून देणार आहे. का बरं? याचं कारण असं की जर आपण हे ओपनच ठेवलं तर हाय फ्लेमनी त्याच्यातला जो धूर आहे तो बाहेर येईल आणि धुरावाटे व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये जे आहेत, ज्या इन्ग्रेडियंट्समध्ये, ते बाहेर येतील आणि तेलाचा काहीच उपयोग होणार नाही. जर झाकण ठेवलं तर ते त्या तेलामध्येच राहतील. एक 5च मिनिट आपल्याला फक्त हे हीट करायचं आहे. जर गॅस वापरत असेल तर लो फ्लेमवरती केलं तरी चालेल. इथे तुम्ही बघू शकता आपले इन्ग्रेडियंट्सचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा ब्लॅक कलर आलेला आहे. नंतर गार झाल्यानंतर हे तेल ओतून घ्यायचं आहे. 1 दिवस तुम्ही ह्या तेलाला ह्याच कढईमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर एखाद्या फडक्याने किंवा चाळणीने ते गाळून तुम्ही यूज करू शकता. आणि तेल ठेवताना कधीही काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून ते खराब होणार नाही. ह्या अशा टाईपची जर तुमच्याकडे बॉटल असेल तर त्या बॉटलमध्ये हे तेल तुम्ही गाळून घेऊ शकता. तेल यूज करून बघा आणि मग कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती फरक पडला आहे 15 ते 30 दिवसांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा. बाय बाय.